TWPL 2026 या क्रिकेट टुर्नामेंटच्या चॅम्पियनशिपचं आम्ही इथे आयोजन केलेलं आहे। या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून नुकताच अध्यक्ष म्हणून माझी आणि माननीय श्री अभिजित पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली। तर आमच्या कमिटीने एक आगळा वेगळा एक टेनिस क्रिकेटचा महासंग्राम इथे आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। तसंच टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन नॅशनल लेवलची जी असोसिएशन आहे ज्याचे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब प्रेसिडेंट आहेत आणि ठाणे झोनचे डॉक्टर आमचे माननीय श्री अभिजित दरेकर जे ठाणे झोनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टुर्नामेंट इथे साकेत ग्राउंड पोलीस ग्राउंड येथे ठाणे इथे आयोजित करण्यात आलेली आहे। ह्याच्यामध्ये 16 फ्रँचायझीज आहेत। ठाण्यातल्या बऱ्याचशा चांगल्या कमिटीजनी चांगल्या असोसिएशन असतील, चांगले पॉलिटिकल पर्सन्स असतील किंवा बिझनेसमन्स असतील, त्यांनी ह्या फ्रँचायझी विकत घेऊन खेळाडूंना एक प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे। आपण इथे इंडियामधल्या वेगवेगळ्या राज्यांमधले एक 16 आयकॉन्स प्लेयर्स आपण खेळाडू इथे आणत आहोत, ज्या प्रत्येक टीम मध्ये एक आयकॉन खेळला जाईल आणि 16 नॅशनल आयकॉन सोबत 16 ठाणे वॉर्ड आयकॉन सुद्धाही त्याच्यामध्ये खेळणार आहेत। म्हणजे ठाण्यामधले जे चांगले बेस्ट प्लेयर्स असतात त्यापैकी 16 खेळाडू आम्ही निवडलेले आहेत, ते प्रत्येक टीम मध्ये आपण दिलेले आहेत आणि त्यासोबत 16 टीमचा असा एक स्क्वॉड असणार आहे। अशा 16 टीम इथे 3 दिवस डे नाईट टुर्नामेंट खेळणार आहेत। तर सुंदर असं नियोजन आहे, एक नवीन काहीतरी प्रयत्न करतोय। ठाण्यामध्ये 360 ग्राउंडवर आतापर्यंत होणारी ही पहिली टुर्नामेंट आहे आमच्या माहितीनुसार तरी, की जी आमच्या प्रयत्नाने अभिजित पवार साहेब असतील, मी असेल किंवा आमची सगळी असोसिएशन असेल, आमच्या सर्व टीमच्या मेहनतीने आज ही टुर्नामेंट एक शेवटच्या क्षणावर आलेली आहे, की जी उद्या आमची ओपनिंग आहे। तर सुंदर अशी टुर्नामेंट होईल की तुम्ही ती टुर्नामेंट बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी यावं ही विनंती। उष्णताचा घात होऊ नये म्हणून यासाठी आम्ही पहिली गोष्ट इथे ऑलरेडी शेड्स टाकून आपण त्यांना आसन व्यवस्था अशी केली आहे की त्यांना ऊन लागणार आहे। तरी खेळाडूंना समजा कुठल्या प्रकारचा त्रास झाला तर चांगल्या प्रकारचे डॉक्टर्स, ॲम्ब्युलन्स आपण इथे उपलब्ध करून ठेवलेले आहेत, की जेणेकरून जर त्यांना काही त्रास झाला तर आपल्या त्यांना ताबडतोब त्यांच्यावर उपचार करता येतील। तर सगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या एका प्रोफेशनल टुर्नामेंट्सला असतात ते आपण इथे उपलब्ध केलेल्या आहेत आणि कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही, खेळाडूंना असू दे, नागरिकांना असू दे, त्याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ। अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे निखिलजी बुडजड सर्व बाकीच्या गोष्टी तर सांगितल्याच आहेत, पण आपण टोटल 15 ते 20 लाखापर्यंत सगळा बक्षिसांचा खर्च टोटल गेलेला आहे। त्याच्यामध्ये बाईक्स असतील, प्रेक्षकांचे प्राइजेस असतील, फिल्डरांचे मॅन ऑफ द मॅच असतील, हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं त्यांना जी गरज त्यांना लागणार आहे इथून पुढे खेळण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी या आपण बक्षिसा रूपात या आपल्या खेळाडूंना आपण देत आहोत। प्रेक्षकांनाही वेगवेगळं आहे ते तुम्हाला दिसेलच। पोस्टर्स असतील, जे पोस्टर घेऊन आले असतील, चांगले पोस्टर्स वाटले असतील, त्याच्यानंतर कॅच पकडेल 6 लाख म्हणजे सर्वीकडे असे गोल 360 ग्राउंड वरती जो चांगले कॅच पकडेल, जो एका हातात कॅच पकडेल त्यासाठी वेगळं प्राइज आहे। पण काही ठिकाणी एका हातात कॅच पकडलं तर वेगळं प्राइज होतं, आपल्याकडे तर दोन्ही हाताने पकडलं तरी वेगळं प्राइज आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये ज्या पद्धतीचं हे पहिल्यांदा आयोजन असं सर्वात चांगलं ठाण्यामध्ये झालेलं आहे, या पोलीस ग्राउंड मध्ये झालेलं आहे। यात सर्वात मोठा वाटा पोलिसांचा असला तरी त्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं, त्यांनी परमिशन दिल्या, त्यांचाही खूप 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 आभार। पण जी कमिटी आमच्या सोबत जी काम करते त्यांचाही खूप मोलाचा वाटा त्याच्यामध्ये आहे, कारण की ते जसे पिक्चर मध्ये डायरेक्टर असतात की पडद्या मागूनच ते काम करत असतात, तसे आमच्या पडद्या मागून आम्हाला पुढे करत 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 ते स्वतः आमच्या मागून ते स्वतः काम करतायत। रात्रीचं जो म्हणजे आपण उष्णतेची अशी काळजी घेतली आहे की बाबा ऊन असेल वगैरे त्या सर्व गोष्टींची, तर त्याच्यामध्ये फक्त एवढंच की जेवढ्या नाईट्स मॅचेस जेवढ्या जास्त होतील त्यामुळे प्लेयर्स लोकांना, प्रेक्षकांना त्याचा काहीही तोटा होऊ नये यासाठी त्या सर्व मॅचेस नाईट जास्तीत जास्त खेळवण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण कमिटीचा असेल।